नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा सायन्स गॅलेक्सी या युट्यूब चॅनलवरती। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे बघा, बीएमएस बीएचएमएस स्टे वॅकन्सी 3 चा कट ऑफ किती गेलाय। ओके, किती लागला म्हणजे जवळपास तुम्हाला अंदाज येईल तुमची रँक किती होती आणि तुम्हाला किती रँक वरून तुमचा नंबर नाही लागला। ओके, तुमच्या रँक मध्ये डिफरन्स किती पडलाय, म्हणजे लास्ट कॅन्डिडेटला किती रँक वरती कॉलेज अलॉट झालाय ते आपण आता या व्हिडिओमध्ये बघणार आहे बघा। त्यानंतर आपण काय बघणार, त्यानंतर आपण बघणार बघा पुढचा स्टे वॅकन्सी राऊंड फोर्थ होईल का। सगळ्यांच्या मनात हाच प्रश्न आहे, पुढचा राऊंड होईल का। मी तुमचा तो प्रश्न आताच क्लिअर करणार आहे बघा सेशनच्या एंड मध्ये। ओके, त्या अगोदर बघूया आपण तुमचा जो राऊंड झालाय बघा तिसरा स्टे वॅकन्सी राऊंड, याचा कट ऑफ किती गेलाय। ओके, चॅनलवरती जर नवीन असाल तर पटकन काय करा, चॅनलला सबस्क्राइब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि जे काही तुमचे डाऊट असेल ते कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा। अजून जर तुम्ही व्हॉट्सअप कम्युनिटी आणि टेलिग्राम चॅनल जॉईन केले नसेल तर पटकन डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जा आणि व्हॉट्सअप कम्युनिटी आणि टेलिग्राम चॅनल काय करा, जॉईन करा नवीन नवीन अपडेट साठी। ओके, चला मग बघूया आपण आता तुमचा कट ऑफ बघा। हे कॅटेगरी वाईज तुमचा कट ऑफ गेलाय बघा। तर बघा ओपन साठी तुमचा जो देखील कट ऑफ आहे तो किती गेलाय ओपन कॅन्डिडेट साठी, तर तुमचा कट ऑफ 4,83,050 एवढा गेलाय ओपन कॅन्डिडेट साठी ह्या राऊंडला बीएमएस चा। ओके, त्यानंतर जर तुम्ही बघितलं ओबीसी कॅन्डिडेट साठी तुमचा कट ऑफ किती गेलाय। ओके, तर तुमचा ओबीसी साठी जो कट ऑफ गेलाय 4,83,276, म्हणजे जवळपास ओपन आणि ओबीसीचा जो कट ऑफ आहे तुमचा तो जवळ गेलाय। ओके, त्यानंतर बघा हे जे कॅन्डिडेट आहे बघा, हे लास्ट कॅन्डिडेट ऍडमिट झाले बघा कॉलेजवरला एवढ्या रँक वरती बघा। त्यानंतर विजे साठी तुमचा कट ऑफ किती गेलाय आपण बघूया। तर विजे साठी तुमचा जो कट ऑफ आहे हा किती गेलाय 4,98,650 एवढा काय गेलाय तुमचा विजेचा कट ऑफ गेलाय। ओके, त्यानंतर जर एनटीबी बघा, एनटीबी साठी ज्या तुमच्या सीट्स होत्या ते काय होते देखील 0 होत्या। ओके, तर या ठिकाणी जी अलॉटमेंट झालेली बघा 5,08,000 हे एकतर ओपन कोट्यातून झालेली किंवा दुसऱ्या कोट्यातून झालेली, पण एनटीबीच्या ज्या मुलाला एवढ्या रँक वरती काय झालेले या ठिकाणी सीट अलॉट झालेली। मी पुन्हा एकदा बोलतोय, एनटीबीच्या सीट येथे 0 होत्या। मी दाखवतो तुम्हाला एक वेळेस बघा, जर तुम्ही बघितले ते तर एनटीबीच्या हे बघा जागा काय होत्या 0 होत्या या ठिकाणी। ओके, बाकी कोणते आणि ईडब्ल्यूएस च्या या ठिकाणी काय होत्या जागा 0 होत्या। तर ती जी रँक आहे बघा, ही जी रँक आहे ही दुसऱ्या कोट्यातून अलॉट झालेलं आहे बघा। एनटीबीच्या कॅन्डिडेटला कितीवर अलॉट झालेलं आहे तर 5,05,874 एवढ्या मार्क्स वरती काय झालेले त्याला अलॉट झालेले। त्यानंतर बघूया आपण बघा एनटीसीच्या कॅन्डिडेटला कितीवर अलॉट झाले बघा आता कॉलेज, तर लास्ट कॅन्डिडेटला 4,48,676 मार्क्स वरती रँक वरती काय झाले कॉलेज अलॉट झाले। त्यानंतर बघूया आपण आता नेक्स्ट एनटीडी कॅन्डिडेटला जो देखील कॉलेज आहे तो किती रँक वरती अलॉट झालाय तर 4,82,942 रँक वरती काय झालाय त्याला कॉलेज अलॉट झालाय। त्यानंतर बघा आता एससीबीसीच्या मुलांना हा कॉलेज किती रँक वरती अलॉट झालाय, तर लास्ट रँक आहे बघा किती गेली तुमची 5 लाख। ओके, 5,02,186 रँक वरती काय झालाय कॉलेज अलॉट झालाय। ओके, त्यानंतर एससी कॅन्डिडेट साठी तुम्हाला जी सीट आहे किती रँक वरती क्लोज झालाय एससी कॅन्डिडेट साठी, तर तुम्हाला एससी कॅन्डिडेट साठी बघू शकता 4,88,745 एवढ्या रँक वरती काय झालाय एससीच्या कॅन्डिडेटला कॉलेज अलॉट झालाय। ओके, त्यानंतर एसटीच्या जर कॅन्डिडेट साठी जर बघितलं आपण तर किती वरती त्यांना अलॉट झाले तर त्यांना 7,06,611 एवढ्या रँक वरती काय झालंय देखील कॉलेज अलॉट झालंय। त्यानंतर बघूया आपण नेक्स्ट बीएचएमएस चा जो तुमचा कट ऑफ आहे तो किती गेलाय। आता आपण बीएमएस चा बघितलंय, आता आपण बीएचएमएस चा बघू आणि त्यानंतर मी सांगेल तुम्हाला तुमचा चौथा राऊंड होणार का। ओके, तर अजून जर सेशनला लाईक केले नसेल तर पटकन काय करा, सेशनला लाईक करा। बघा इथे एक प्रिंटिंग मिस्टेक झाली होती बघा, हे जे कट ऑफ होतं बघा तुमचं, हा कट ऑफ हे एससीबीसीचं सॉरी
बघा एसटीचा आणि एससीची ही प्रिंटिंग मिस्टेक झाली होती बघा, म्हणून इकडे मी बाजूला लिहिले हातानं. तर बघा तुमचा जो ओपनचा जो कट ऑफ आहे तो देखील किती गेलाय, तर तुमचा जो ओपनचा कट ऑफ आहे तो किती गेलाय, बीएचएमएस साठी बोलतोय मी, 7,60,265 एवढा गेलाय तुमचा बीएचएमएस चा कट ऑफ. ओके. त्यानंतर जर तुम्ही बघितलं ओबीसीचा तुमचा जो कट ऑफ आहे तो किती गेलाय, तर तुमचा ओबीसीचा जो कट ऑफ आहे तो किती गेलाय, 7,77,836 एवढ्या रँक वरती काय झालंय, लास्ट कॅन्डिडेटला कॉलेज अलॉट झाले. ओके. त्यानंतर विजेसाठी जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला जे देखील कॉलेज कितीवर अलॉट झाले, 7,66,503. ओके. एकच मिनिट द्या मला फक्त, आपण हे बीएचएमएस चं पण सीट मॅट्रिक्स सोडून ठेवू या ठिकाणी. बघा या ठिकाणी जर तुम्ही जागा बघायला गेलीत, फक्त ईडब्ल्यू साठी काय होत्या या ठिकाणी जागा 0 होत्या, बाकी ऑल कॅटेगरीज साठी काय होत्या या ठिकाणी जागा होत्या. बघा त्यानंतर एनटीबी साठी जो तुमचा जो कट ऑफ आहे तो किती गेलाय, तर तुमचा कट ऑफ 7,98,422 एवढा गेलाय. ओके. त्यानंतर एनटीसी साठी तुमचा जो कट ऑफ आहे तो किती गेलाय, तर तुमचा एनटीसी साठी जो कट ऑफ गेलाय 7,74,308 एवढ्या रँक वरती काय झालंय, लास्ट कॅन्डिडेटला कॉलेज अलॉट झाले. ओके. त्यानंतर बघा एनटीडी साठी जो देखील तुमचा कट ऑफ आहे तो किती गेलाय, तर एनटीडी साठी तुमचा कट ऑफ 7,70,214 रँक वरती काय झालंय, तुमचं लास्ट कॅन्डिडेट एसटीचा ऍडमिट झालंय, सॉरी एनटीडीचं. ओके. त्यानंतर एससीबीसी साठी जर बघितलं तर लास्ट कॅन्डिडेट बघा हे सर्वात जास्त, म्हणजे बघा किती खाली गेलाय एससीबीसी साठी, 10,05,800 तरी 10,58,567 एवढा काय गेलाय तुमचा एससीबीसीचा कट ऑफ गेलाय बघा, 10,58,567 एवढा काय गेलाय तुमचा कट ऑफ गेलाय. त्यानंतर जर बघितलं तुम्ही एससी कॅन्डिडेट साठी तुमचा जो कट ऑफ आहे तो देखील किती गेलाय, तर एससी कॅन्डिडेट साठी तुमचा 7,77,341 एवढा काय गेलाय तुमचा कट ऑफ गेलाय. ओके. त्यानंतर जर तुम्ही बघितलं एसटी साठी तुमचा जो देखील कट ऑफ आहे तो किती गेलाय, तर एसटीच्या कॅन्डिडेट साठी तुमचा जो कट ऑफ आहे 10,02,76 एवढा गेलाय. ओके. त्यानंतर बघूया बघा आपण तुमचा पुढचा राऊंड होऊ शकतो का ते आपण बघूया. ओके. तर बघा आता तुमचा पुढचा राऊंड होणार का, चौथा राऊंड, ते पण दाखवतो मी तुम्हाला, एकच मिनिट द्या मला. बघा तुमचा जो पुन्हा राऊंड होऊ शकतो का, मी तुम्हाला आताच सांगतो बघा. बघा हे क्लिअर दिसत असेल तुम्हाला आता. बघा आपण जर बघितलं तर आपण कोणत्या स्टेपला आता आपली सिलेक्शन लिस्ट आलेली बघा, 3/12/2024 ला काय आलेली आपली सिलेक्शन लिस्ट आलेली आहे. त्यानंतर जर आपण बघितलं तर आपल्याला जी फिजिकल जॉईनिंग करायची होती ती कधीपासून करायची होती, 4/12/2024. एकच मिनिट. नोटीस रॉंग ओपन झालाय का माझ्याकडून, एकच मिनिट द्या मला फक्त. बरोबर आहे. हा बघा बघा आता आपण कोणत्या स्टेपला आहे बघा, थोडस माझ्याकडून मिस्टेक झाली बघा. बघा आपले आता काय झालेली आहे, सीट मॅट्रिक्स पण आलेली आहे, त्याच्यानंतर आपली सिलेक्शन लिस्ट पण आलेली. सिलेक्शन लिस्ट कधी आली आपली, 26/11/2024 ला काय आली आपली सिलेक्शन लिस्ट आली. त्यानंतर फिजिकल जॉईनिंग चालू आहे बघा, आता 27 ते 30 पर्यंत काय आपली फिजिकल जॉईनिंग आहे. त्याच्यानंतर बघा डिक्लेरेशन ऑफ सिलेक्शन लिस्ट फॉर ऑनलाईन स्टे वेकेन्सी राऊंड 4 इफ सीट रिमेन व्हॅकंट, म्हणजे सीट जर व्हॅकंट राहिला तर पुन्हा नव्याने काय येणार तुमची सिलेक्शन लिस्ट येणार. ओके. यांनी हे सांगितलं होतं आपल्याला. त्यानंतर बघा मग तुम्हाला काय करायचंय, सिलेक्शन लिस्ट कोणत्या बेसिसवर येणार तुमची, जी तुम्ही चॉईस फिलिंग केली बघा त्या बेसिसवर काय येणार तुमची सिलेक्शन लिस्ट येणार.
ही कधी येणार, जर जागा हे जी मुलं आता ज्यांना कॉलेज अलॉट झाली ह्या मुलांनी काय केलं, त्यांचं ऍडमिशन कॅन्सल केलं, देखील त्या कॉलेजला ऍडमिशन घेतलं नाही, तर पुन्हा नव्याने काय येणार तुमची सिलेक्शन लिस्ट येणार. ती सिलेक्शन लिस्ट कधी येणार, 3/12/2024 ला काय येणार तुमची पुन्हा नव्याने सिलेक्शन लिस्ट येणार. ओके. त्यानंतर फिजिकल जॉईनिंग साठी जायचंय तुम्हाला 4/12/2024 ते 8/12/2024 पर्यंत तुम्हाला काय करायची, फिजिकल जॉईनिंग करायची. आता बघा त्यानंतर पण खूप साऱ्या मुलांच्या मनात हा प्रश्न आहे बघा, आणखीन राऊंड होईल का, तर यांनी काय दिले बघा, शेड्यूल फॉर सबसिक्वेंट राऊंड विल बी पब्लिश इन ड्यू कोर्स ओनली इफ सीट रिमेन वॅकंट. जर वॅकंट राहिला तर याच्या पुढचं काय होईल, तुमचं राऊंड होऊ शकतो किंवा तुम्हाला या पुढे अपडेट येईल. ओके. तर मग अशाच नवीन नवीन माहितीसाठी आताच काय करा, सायन्स गॅलेक्सी या युट्यूब चॅनलला काय करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना देखील जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत थँक्यू सो मच.